हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादर पावन झालो चराचरी, मी कलाकुसरी काय जनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरुनाथांना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण 153 नंबरची ओवी 154 नंबरच्या ओवीवरती चिंतन करत होतो। माऊली 31 नंबरच्या श्लोकावरती बोलतात, ऐसे अनादि सिद्ध चोकट जे ज्ञान यज्ञा वशिष्ठ, ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मान मंत्रे, ब्रह्महम मंत्रे। मी ब्रह्म आहे असा विचार करून आणि या मंत्राचं चिंतन करत हे जे अनादि ब्रह्म जे आहे, वर्णन करताना ब्रह्माचा अनादि सिद्ध चोकट जे ज्ञान यज्ञ वशिष्ठ, स्वयंप्रकाशी उत्पत्तीरहित ज्ञातृज्ञेयादी दोषरहित जे ब्रह्मस्वरूप ज्ञान दैवयज्ञ द्रव्य यज्ञादी क्रियांच्या शेवटी शिल्लक राहते, त्या ज्ञानाचा ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म या मंत्राने अनुभव घेतात। ऐसे शेषामृत झाले की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्म ते झाले अनायसे। जे यज्ञातील ज्ञानरूपी शेषामृत तृप्त झाले आणि जन्म मरणाभावरूप मोक्षाला प्राप्त झाले, म्हणून ते विधेय मोक्षास अनायसे ब्रह्म झाले। माऊलींनी वर्णन केलंय, इथं अनायसे ब्रह्म झाले या शब्दामध्ये ब्रह्म ही प्राप्तीचं काम, प्राप्तीची गोष्ट तत्व नाही आहे। आत्मतत्व हे सदा नित्य आपल्या स्वरूपामध्येच आत्मतत्व हेच आपलं स्वरूप आहे, त्यामुळे ते प्राप्त करावं, आणखीन काहीतरी कुठंतरी जावं आणि ते घेऊन यावं असा त्यातला कोणताही बोध नाही। म्हणून अनायसे शब्द जो वापरलेला आहे तो त्यासाठी आहे। त्यामुळे ब्रह्म नित्य प्राप्त आहे, त्यासाठी कष्ट घ्यावं लागत नाहीत, फक्त त्यामध्ये मी देह आणि देहसंबंधी जे माझं आहे याचं आवरण जावं लागतं। म्हणून साधना ज्या असतात, कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे, ज्या साधना ज्या असतात त्या साधना चित्तशुद्धीसाठी असतात, चित्तशांतीसाठी असतात। चित्त शुद्ध आणि शांत झालं की मग साधनेचे जो खटाटोप असतो तो बाजूला पडतो आणि एक प्रकारची तृप्ती प्राप्त व्हायला सुरुवात होते आणि त्या ज्ञानाची प्रतिष्ठापना आपल्या अंतःकरणामध्ये होते, किंवा आपणच ते तत्व आहोत याची जाणीव व्हायला लागते। म्हणून पुढे म्हणतात, 154 नंबरची ओवी आपण चिंतन करत होतो काल, ते त्यामध्ये म्हणतात, येरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची, जे योग याग न करिताची जन्मले सांते। असे काही व्यर्थ जीवन जगणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल वर्णन केलेलं आहे की मनुष्य जन्माला येऊन सुद्धा या अशा अनाधिकारी जे पुरुष असतात अशाला विरक्तरूपी जी वधू आहे ती माळ घालत नाही, आणि ज्यांचं विरक्तीशी कधीच लग्न होत नाही त्यांना संयमाग्नीची उपासना घडत नाही आणि योग यज्ञही करत नाहीत। ते त्यांना संयमाग्नी, संयम किंवा इंद्रियांना काबूत ठेवणं, इंद्रियांचा निग्रह या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी दुर्लक्षित असतात। ते विचारही करत नाहीत इंद्रिय निग्रहाचा किंवा संयमाचा विचार करत नाहीत। असा संयम नसणारे जे पुरुष आहेत त्यांना माऊली अनाधिकारी म्हणतात। अधिकारी कुणाला म्हणायचं? ज्ञानाचा अधिकारी जो ज्याचं मल आणि विक्षेप गेलेला आहे, असाच ज्ञानाचा अधिकारी जो ज्ञान योगामध्ये प्रविष्ट होतो। ज्याचं मल आणि विक्षेप गेले आणि चित्तातले दोष नाहीसे झालेले आहेत, असा चित्तशुद्धी झालेला एखादाच पुरुष असतो की जो श्रीगुरूंच्या थोड्याशा उपदेशानं सुद्धा
भगवंताच्या कृपेनं निश्चित आत्मज्ञानापर्यंत जाऊ शकतो असं माऊलीने बोललेले आहेत. म्हणून विरक्ती माळ कुणाला घालते तर अधिकारी पुरुषाला. आणि अधिकारी पुरुष या शब्दाचा अर्थ आहे ज्याची देहभ्रांती गेलेली आहे, देहाबद्दलचं कोणतीही आपुलकीने आसक्ती शिल्लक राहिलेली नाही, प्रपंचाबद्दलचं माझेपण जे आहे ते माझंपण निघून गेलेलं आहे आणि ईश्वराला अर्पित तो कर्म करत आहे, असा जो आहे तो अधिकारी पुरुष असं माऊली बोलतात. म्हणून हा अधिकार प्राप्त करणं आपल्या साधनेचा एक भाग आहे. अधिकारापर्यंत प्राप्तीपर्यंत प्रयत्न करावे लागतात, पण आत्मज्ञानासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत असं माऊली वरच्या ओवीमधून बोलतात. ते अनायासे प्राप्त आहे. आणि अनायासे प्राप्त शब्दाचा अर्थ आहे कष्ट साध्य नाही. ते कष्ट साध्य काय आहे, कोणती साधना आहे तर चित्तशुद्धी करण्यासाठी, चित्ताच्या शांतीसाठी ही जी साधना करावी लागते ती मात्र कष्टप्रद आहे किंवा कष्ट साध्य आहे. चित्तशुद्धी ही कष्ट साध्य आहे, पण आत्म्याची तृप्ती जी आहे किंवा आत्म्याची प्राप्तीचं जो वर्णन केलेलं आहे, भगवंताचं दर्शन ज्याला आपण म्हणतो ते नित्य आहे. ते सतत घेणं, त्या अनुभवात ठेवणं, यासाठी काहीतरी करावं लागेल की तो अनुभव कसा आपल्याला राखून ठेवता येईल, ही साधना आहे. आणि ती साधना लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून वरच्या शब्दामध्ये, वरच्या ओवीमध्ये माऊली बोलतात की ते ब्रह्मनिष्ठ ब्रह्म अहम मंत्रानं, ब्रह्म अहम म्हणजे अहम ब्रह्मास्मी या महावाक्याच्या द्वारे ती अनुभूती सतत घ्यायचा प्रयत्न करत असतात. ते ब्रह्मनिष्ठ असतात. अजून त्यांना ब्रह्मज्ञान जरी प्राप्त झालेलं नसलं तरी ब्रह्मनिष्ठा त्यांची मात्र तत्परायण अहर्निशी असं एक माऊली बोलतात एका ओवीमध्ये की बुद्धिनिष्ठ आत्मज्ञान. आणि तो म्हणतो बुद्धिनिष्ठ जो असतो तो बुद्धिनिष्ठच तो ब्रह्मनिष्ठ होतो नंतर, आणि तो तत्परायण अहर्निशी असं माऊली बोलतात. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण, आणि तो ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी असा जो कोणी आहे तो अधिकारी आहे. आणि त्या अधिकाऱ्याला ज्ञान होऊ शकतं. पण जे असे आहेत ज्याने आपलं आयुष्य व्यर्थ घालवलेलं आहे, योग याग न करतेची जन्मले साते, त्यांचा जन्म हा किडामुंगीसारखा आहे. त्यांच्या जन्माला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. आणि असा अर्थ नसलेले निरर्थक जीवन जगणारे जे लोक आहेत त्यांना विरक्ती का माळ घालावी. वैराग्याचं जे आहे, वैराग्य येतं केव्हा वर्णन केलेलं आहे. माऊलीच बोलतात की संसारा या समजता जाणी जे अनित्यता, मग वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्याची जरी खूण जरा लक्षात घ्यायची असेल तर थोडी तरी ह्या संसाराबद्दलची जी सत्यत्व बुद्धी आहे ती सत्यत्व बुद्धी हळूहळू नाहीशी झाली पाहिजे. मी माझं शरीर आणि समोर असणारा संसाराचा पसारा यामध्ये आत्मतत्व शोधणं म्हणजे मूर्खपणा आहे. त्यामध्ये देवाची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मूर्खपणा आहे. पण तरीसुद्धा वरच्या काही ओवीमध्ये माऊली शब्द वापरतात की हा देहसुद्धा या देहाच्या आणि संबंधे सच्चिदानंद पदवी घेणे असं सुद्धा संत वर्णन करतात. देहाला साधन म्हणून वापरावं आणि त्या देहाच्या साधनाच्या द्वारे हळूहळू एक एक टप्पा या प्रवासाचा पूर्ण करावा. आता प्रवास हा शब्दसुद्धा सापेक्षतेनं वापरलेला आहे. हा चित्तशुद्धीसाठी असलेला प्रवास आहे. त्यामुळे रोज नित्य नवीन दिवस जो आहे तो जागृतीचा आपल्या आयुष्यामध्ये आलेला पाहिजे. काल जे चिंतन होतं त्याच्या पुढचं चिंतन आज मला सुचलं पाहिजे, इतका मी त्यामध्ये मग्न असलो पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, कालच्या ज्या अनुभूती माझ्या होत्या शास्त्राच्या संबंधितल्या, शास्त्र समजावून घेण्याच्या, भगवंताच्या आराधनेतल्या आणि भगवंत प्रित्यर्थ केलेल्या प्रार्थनेतल्या ज्या काही गोष्टी काल होत्या, परवा होत्या, त्यामध्ये आज मला सुधारणा दिसली पाहिजे. आणि ही सुधारणा केव्हा होईल, जर आपण नित्य नियमानं त्या साधनेमध्ये रत असू तर. म्हणून इथं म्हणलेलं आहे आपला जीवन, आपलं जन्म आयुष्य फुकट घालवू नये. कारण फुकट केव्हा जातं, जे प्राप्त करायचं आहे ते राहून जातं. आणि जे प्राप्तव्यच आहे त्या प्राप्तव्याबद्दलचा, जे प्राप्त अगोदरचंच आहे ते प्राप्त आहे ते समजत नाही. म्हणजे दोन्ही बाबतीमध्ये याचे विचार जे आहेत ते दोन्ही फेर होतात. मुळात शांततेनं, तृप्तीनं, समाधानानं संसार करणं हे बाजूलाच राहतं. त्याच्या वाट्याला समाधानाचा संसार येतच नाही किंवा तृप्तीचा अनुभवच येत नाही. त्याचं कारण आहे
त्या यज्ञाधिकामध्ये कुठल्या प्रकारची भावना त्यानं व्यक्तच केलेली नव्हती आणि म्हणून ही गोष्ट त्याच्या संदर्भात बोललेली आहे. म्हणून म्हणतात योग याग न करताची जन्मले साते. योग याग करतच नाहीत, कुठला यज्ञ करत नाहीत, ज्या यज्ञाचा विचार प्रत्येक गृहस्थाश्रमी किंवा संन्यासासाठी उपयुक्त आहे तो यज्ञ, त्यापैकी कुठलाही यज्ञ न करता ते मरून जातात. त्यांचं जगणं वाया असतं आणि त्यांचं मरणंही वाया असतं. मरणं काय वाया असतं, त्यांच्या मरण्यामुळं जाण्यामुळं काही फायदाच होत नाही आणि त्याच्या जगण्यामुळं आणि असण्यामुळेही काय कुणाला समाजाला त्याचा फायदा नसतो. बरं देवाची ओळख न करताच गेला याला व्यर्थ जीवन म्हणायचं. जगाच्या ओळखी झाल्या असतील नसतील हा भाग नंतरचा आहे आणि तोही नंतरचा म्हणजे जगाच्या ज्ञानामध्ये स्वतःचं ज्ञान इतर ज्ञान शोधत बसणं जे ज्याला आत्मज्ञान म्हणतो. हे आत्मज्ञान फार चुकीच्या मार्गाने आपण शोधत जातो. मुळात जे आत्मज्ञान आहे ते माझं स्वतःबद्दलचं आहे. मी कुणाला विचारावं मी कोण आहे म्हणून, मी कुणाला विचारावं मी कोण आहे म्हणून. मला स्वतःलाच विचारलं पाहिजे की मी कोण आहे, पण मी स्वतःलाच कशाला विचारायला पाहिजे मी कोण आहे म्हणून. हाही मुद्दा आहे. मी कोण आहे हे मलाच कळत नाही, हे का कळणं कुठंतरी थांबलेलं आहे. माझ्या कळण्यामध्ये कोणता अडथळा आहे याचा विचार सतत केला पाहिजे आणि हळूहळू या विकारांपासून बाजूला गेल्याशिवाय ही विरक्ती नावाची वधू जी आहे ती माळ घालू शकतच नाही. आणि त्या प्रकारचं जे संयम आहे इंद्रिय निग्रह जो आहे तो इंद्रिय निग्रह प्राप्त करता येत नाही, म्हणून त्यांना वैराग्याचा सुद्धा लाभ होत नाही. माऊली 4थ्या अध्यायामध्ये बोलतात की जे वैराग्याची शिव न देखती विवेकाची भाषा नेनती ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. मूर्ख शब्द जो माऊलींनी वापरलाय तो इथं वापरलाय कोणत्या अर्थानं, जयाचे अहिग धड नाही असं पुढच्या ओळीमध्ये आता ते बोलतात की ज्यानं इथल्या व्यवहाराचा सुद्धा मागमूस नाही, त्याचं ज्ञान नाही होत, प्रपंच व्यवस्थित त्यांना शांततेनं करता आला नाही, प्रपंचामध्ये कुठल्या प्रकारचा यज्ञ करता आला नाही आणि यज्ञाविहन त्यानं जगला तर त्याचं जगणं व्यर्थच गेलं. आणि म्हणून इथं माऊली म्हणतात त्यालाच मूर्ख माऊली म्हणतात की वैराग्याची शिव न देखती विवेकाची किंवा विचाराची भाषा नेनती. त्यांना विवेकाची भाषा कळत नाही. संबंध माणसांशी माणसाशी असणारे संबंध त्यांना टिकवता येत नाहीत. तो देवाशी संबंध काय टिकवणार आहे, कसा बांधून ठेवणार आहे. कारण त्यांना आतल्या विकारांना अगोदरच घालवलं पाहिजेत, तरच त्याचा व्यवहार शांततेनं होईल, तरच त्याचा प्रपंच समाधानात पूर्ण होईल. असा समाधानात प्रपंच न झालेल्याबद्दल माऊली बोलतात की ते वाया गेलेत, त्यांचा जन्म वाया गेलेला असतो आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांना परत जन्म घ्यावा लागतो, म्हणून त्यांचा मृत्यूसुद्धा वाया जातो. मृत्यूमध्ये कृतार्थता कधी आहे, जर त्या मृत्यूनं पुढचा जन्म थांबवला असेल तर त्या मृत्यूला सोहळा म्हणायला पाहिजे. जो मृत्यू माझा पुढचा जन्म थांबवतो तो मृत्यू नसतो, तो एक प्रकारचा माझ्या आयुष्यातला शेवटचा समारंभ असतो आणि हा समारंभ आनंदाने साजरा करण्याचा असतो. पण मृत्यूनंतर जर जीवन परत असेल तर त्या जीवनाला तर त्याचं पुढचं सुद्धा जे आहे परत काय आहे त्याचं पुढचं आयुष्य जे आहे ते सुद्धा उपयोगाचं राहत नाही. म्हणून माऊली बोलतात की जे वैराग्याची शिव न देखती, थोडं सुद्धा वैराग्य त्यांच्याकडे नसतं आणि कुठल्याही प्रकारची बंधनं आणि संयम ते पाळत नाहीत. अशाना ही विरक्ती का निवडेल, अशाना आपला पती म्हणून निवडणार नाही, अशाना आत्मज्ञानाची प्राप्ती का व्हावी, होणारच नाही. आणि म्हणून माऊलींनी फार सुंदर टाकलेली आहे की विवेकाची भाषा त्यांना कळत नाही, ते मूर्ख म्हणजे ज्यांना हे ऐहिक म्हणजे संसार सुखाचं सुद्धा व्यवस्थित सुख अनुभवता आलं नाही, घेता आलं नाही, त्याला स्वर्गसुख तरी काय घेता येणार नाही. आणि ज्याला स्वर्गसुखही घेता येणार नसेल तर त्याला माझी प्राप्ती कशी होईल. म्हणजे उदाहरण असं आहे की ज्याला या सुखाबद्दल काही कल्पना नाही, ते आनंदानं भोगला नाही, सुख भोगत असताना सुद्धा पुढच्या सुखाची त्याला तळमळ आहे, मग या सुखामध्ये त्याला कशी शांती लाभेल. म्हणून त्याचं स्वर्गसुखही उपयोगाचं नाही, त्याचं संसार सुखसुद्धा उपयोगाचं नाही असं माऊली म्हणतात. आणि ज्यांना स्वर्गसुख संसार सुख याचा काय कळतच नाही त्याबद्दलचा आणि त्यातलंही काही अनुभवलं नसेल तर त्यांना ईश्वराबद्दलचं भगवंताबद्दल असणारी जी तृप्तीचा अनुभव आहे, आत्मसुखाचा जो अनुभव आहे तो केव्हाच येणार नाही. म्हणून अशा व्यक्तींना कोणत्याही प्रकारचं वैराग्य लाभत नाही.
म्हणून या अग्नीमध्ये आहार किंवा कोणता आहार आहे, या अग्नीचा आहार जो आहे तो आपला आहार म्हणजे संयम अग्नी आहे. आणि या संयम अग्नीमध्ये माऊली म्हणतात, विरक्ती वाचुनिकही ज्ञानाशी तग्नेची नाही. आपल्यात असणारे जे दोष आहेत त्या दोषांचं दहन करणं, कामादी विकारांचं दहन करणं हेच संयम अग्नीला लागणारी हवी आहे. हवन करण्यासाठी वापरणाऱ्या समिधा ह्या असल्या पाहिजेत. उरलेल्या समिधाला यज्ञच म्हणत नाहीत. यज्ञाचं जे वेदामध्ये वर्णन केलेले जे कर्मकांडाचा विचार आहे तो बऱ्याच वेळा सकाम यज्ञ झालेले आहेत. पण माऊली आता बोलतात हे सकाम यज्ञाबद्दल बोलत नाहीत. जन्माला आल्यानंतर काहीतरी जबाबदारी म्हणून द्रव्य यज्ञ करा, भूतयज्ञ करावा, अतिथी यज्ञ करावा, स्वाध्याय यज्ञ करावा, ज्ञानयज्ञ करावा, नाहीतर त्याचा जन्म वाया आहे. आता 155 नंबरच्या ओळीमध्ये तेच भाष्य केलेलं आहे त्याने. शेवटची ओवी या श्लोकावरली आहे, जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुस्तिकाई, म्हणून असोही गोटी पाही पांडुकुमारा. अरे ज्याचा ये लोकातील आचारशास्त्र शुद्ध नाही त्यांना परलोक मिळेल का? हे काय बरे विचारतोस? ज्याच्याकरता दुराचारामुळे येलोक धड राहिला नाही त्याला परलोकाविषयाचा धडपणा चांगलेपणा काय विचारतोस? आता या गोष्टी पुऱ्या झाल्या. असो हे गोटी पाही पांडुकुमारा, गोटी म्हणजे गोष्ट, ऐहिक धड नाही म्हणजे इह लोकातील त्याचं जगणं व्यवस्थित नसतं, नियमाला धरून वागत नाही, कसाही बेफान वागतो, कसाही विचार करतो, खाताना भान नाही, झोपताना भान नाही, जेवताना भान नाही, चालताना वागताना कुठल्याही प्रकारचा विवेक ठेवत नाही, तर त्या माणसाला संसारामधल्या अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. म्हणून हे लोक त्याचा धड नसणार आहे. मृत्यू लोकामध्ये त्याला सुद्धा सुखाची कल्पना कधीच येत नाही. त्याला कारण संसार दुःखरूप आहे म्हणून नव्हे, याचं वागणं जे आहे ते विचित्र वागतो म्हणून म्हणतात याचा ऐहिक धड कशा नसेल की ज्यानं शास्त्रशुद्ध असा आचार कुठलाच काही केलेला नसतो, कुठल्याही प्रकारची व्रतवैकल्य केलेली नसतात. मग शांतीचा अनुभव कसा येईल याच मृत्यू लोकामध्ये? आता मृत्यू लोकामध्ये जर शांत नसेल तर तो मरताना शांत असेल का? आणि मरताना शांत नसेल तर त्याची पुढची गती कशी शांततेनं पूर्ण होईल? म्हणून ये लोक धड नाही त्याचं परलोक पुस्तिका आहे असं माऊली बोलतात. परलोकाचं तरी बोलायलाच नको. जो इथं शांतपणे जगला नाही त्याला परलोकाचा विचार करायची गरज काय आहे सांगा बघू? परलोक त्याच्यासाठी विचारातही घेण्यासारखी गोष्ट नाही. परलोकी फार दूरची गोष्ट आहे की ज्यामध्ये त्याला आणखीन स्वर्गसुखाची कदाचित प्राप्ती व्हायची असेल तर ते स्वर्गसुख सुद्धा पुण्याशिवाय कसं मिळेल? अधिक पुण्य झालं तरच स्वर्गसुखाची प्राप्ती होते. हा तर अति शास्त्रशुद्ध विचार न करता जगतो तर पापाचाच भागीदार झाला. म्हणजे पापाचे कळप हे जे आहेत किंवा पापाच्या राशीनं आपल्या आयुष्यामध्ये तयार केलेल्या आहेत. मग असा पापाच्या राशी तयार झालेला यमाचा पाहुणा प्राणी होय असा हरिपाठामध्ये माऊली बोलतात. यमाचा प्राणी पाहुणा होय म्हणजे यमाकडं यमच त्याला घेऊन जातील, अन्य कोण घेऊन जाणार आहेत? कुठल्या देवता घेऊन जातील? त्याचं परत्र कसं सुधारेल? आणि आता संसारामध्ये असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं काहीतरी चांगलं करावं, कुठला तरी एखादा द्रव्य यज्ञ करावा, कुठला तरी एखादा आणखीन अतिथीला भोजन द्यावं, कुठंतरी कोणतं तरी त्यागाची एखादी गोष्ट करावी असा कोणताही विचार त्याच्या आयुष्यामध्ये शिवत सुद्धा नाही. त्यामुळे इथं म्हटलेलं आहे यज्ञ कर्तव्य जे असतात हे पूर्ण न करणाऱ्याची मृत्यू लोकात सुद्धा फजिती होते. कुठलाच यज्ञ नाही केला तर ते शांतीचा अनुभव त्याला येत नाहीत. आणि म्हणून त्याचा परलोकाबद्दल बोलण्यात सुद्धा अर्थ नाही. ती गोटी कायशी म्हणतात असो ही गोटी पाही. असो ही गोटी पाही या शब्दाचा अर्थ आहे की ह्या गोष्टीचा विचार सुद्धा करायची गरज नाही, जाऊ दे ती गोष्ट. माऊली बोलतात की ज्याला आपला संसाराची व्यवस्था व्यवस्थित सांभाळता आली नाही म्हणजे काय? जो सुखानं आनंदानं तृप्तीनं प्रपंच करत नाही, ज्याला प्रारब्धानं प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये आनंदानं राहत नाही, नेहमी इतरांशी वैर करतो,
दुसऱ्याचा मत्सर करत जगतो, यानं मिळवलं काय असं माऊली बोलतात. मग त्याचा इहलोकामधलं सुख जे आहे ते सुखसुद्धा त्याला मिळत नाही, कारण त्यानं कुठल्याही कर्तव्य कुठल्याही प्रकारचा योग पूर्ण केलेला नसतो, कोणत्याही प्रकारची कर्म विधिवत केलेली नसतात. त्यामुळं त्याची या लोकातसुद्धा फजिती होते, चितू होते. चितू शब्दाचा अर्थ आहे हा जगलाय कशाला असं समाजाला वाटतं, हा जात का नाही असं लोकांना जवळच्या कुटुंबियांना वाटत असतं. असलं जर जगणं असेल तर त्या जगण्याला अर्थ काय आहे, असं जगावं. ही मरताना आनंदाचा अनुभव आला पाहिजे. आता मरताना आनंदाचा अनुभव जर यायचा असेल तर जगणं किती शास्त्रशुद्ध असायला पाहिजे, विधिवत असलं पाहिजे, आपल्या आचार किती शुद्ध असायला पाहिजेत, हे कळणं फार गरजेचं आहे. पण म्हणून म्हटलेलं आहे की तारुण्यपणामध्ये कसंही वागणं, त्या कसाही वागण्याचा परिणाम त्याच वेळी भोगावा लागतो म्हातारपणामध्ये. आणि दुसरी गोष्ट, ज्याचं तारुण्यात भोगलेल्याचं वाईट भोगलेल्याचा परिणाम म्हातारपणामध्ये भोगावा लागतो, त्याचं आयुष्य सगळं बरबाद जातं. आणि त्या सगळ्या आयुष्यभर असं बरबाद करून टाकलेलं असेल तर त्याचा पुढची जी गती आहे ती गती कशी शुद्ध होईल आणि चांगली होईल असं माऊलींना म्हणायचं आहे. त्यामुळं हा घरातल्या व्यक्तीला सुद्धा विचार केला तर घरातल्या एखाद्या व्यक्तीला सुद्धा आपल्या घरात कोणतरी स्वार्थी माणूस आहे असं नको असतं. आणि घरात सुद्धा निस्वार्थपणाने वागता येत नसेल तर तो समाजात काय वागणार आहे, आणि देवासाठी भगवंतासाठी आणि आत्मज्ञानासाठी काय त्याग करणार आहे, कसली विरक्ती असणार आहे. म्हणून घरातल्या व्यक्तीला सुद्धा स्वार्थी व्यक्ती नको असते. आणि जो माणसावर आपल्या घरातल्या प्रेम करत नाही, जो भूतदया त्याच्याबद्दलची काय नाही, त्याला कुठला इहलोक कसा सुधारणार आहे आणि परलोकाची तरी विशेष बोलण्यासारखा नाही असं माऊली बोलतात. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत असं तुकाराम महाराज म्हणतात. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक भूतमात्राशी प्रेमानं वागलो पाहिजे आपण. ज्याला मला ज्या गोष्टीमुळं दुःख होतं ते दुःख इतरांच्या वाट्याला माझ्याकडून होऊ नये यासाठी खबरदारी घेणारा जो माणूस असतो तो शास्त्र विहित जगत असतो. त्याचं वर्तन जे आहे ते विधिवत असतं. पण ज्यानं शास्त्राचा कुठलाही विचार न करता वागणं जे त्याचं असतं ते बेफाम वागणं वागत असतो, त्याचा इहलोक व्यवस्थित होत नाही. पहिल्यांदा माणसावरनी प्रेम करायला शिकायला पाहिजे, प्राण्यावरनी प्रेम करायला शिकायला पाहिजे. प्रेम ही भावना आहे, आणि प्रेम ही भावना की त्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत. प्रेमानं बोलायचं असतं, प्रेमानं वागायचं असतं, आणि प्रेमानं वागायसाठी काय खर्च करावे लागत नाही. मग जर माणसांवर जर तो प्रेम करत नसेल तर तो देवावर कुठल्या प्रकारचं प्रेम करणार आहे. म्हणून खरं पाठशाळा आहे, कुटुंब ही एक पाठशाळा आहे परमार्थाची. परमार्थाची पूर्वतयारी ही कुटुंबामध्ये होत असते. त्यामुळे कुटुंबाला व्यवस्थित हँडल ज्याला करता येतं आणि कुटुंबाबद्दलची जी समाधान त्याला ठेवता येतं, तो देवाला सुद्धा प्रिय व्हायला काय हरकत नाही. म्हणून इथं माऊली बोलतात की जो माणसावर प्रेम करणार नाही तो देवावर प्रेम करण्याच्या लायकीचा राहत नाही. म्हणून देवावर प्रेम करण्यापूर्वी शिकावं कुठं तर कुटुंबात शिकावं, समाजात शिकावं. आपण ज्या लोकांच्या समवेत आपण वावरतो त्या लोकांच्यामध्ये आपण शिकावं प्रेम कसं करायचं असतं ते. आणि या प्रेमाचं वाढतं रूप जे आहे ते भक्तीमध्येच रूपांतरित होतं ते प्रेम. आणि ते देवाला आवडतं, तो भक्तच देवाला आवडतो. जो जगाला आवडतो तोच देवाला आवडतो. मग देवाला आवडावं असं वाटत असेल तर जगाला आवडावं असं काहीतरी काम करायला पाहिजे ना. त्यामुळे इथं म्हणतात ज्याचं इहलोक सुद्धा धड होत नाही त्याचा परलोक काय सुधारणार आहे. म्हणून माऊलींची उभी आहे, जयाचे एक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. परत्र म्हणजे परलोकाचा विचार त्याचा कशाला करायला पाहिजे. परलोकात म्हणजे नरकातच जाणार आहे तो, त्याचा विचार करायची काही गरजच नाही. आणि त्यामुळं माऊली म्हणतात की अगोदर पुढच्या लोकाची जर गती ठरवायची असेल तर ती या लोकामध्ये ठरवावी लागते. जिथं आपण जगतो तिथंच खरी प्रयोग करावे लागतात की ज्यामुळं माझं पुढचं जीवन जे आहे ते सुधारेल. बऱ्याच वेळा आपण बोलतो तारुण्यपणे व्यवस्थित आपण वागलेलो असो, संयमानं वागलो असो तरुणपण, तर निश्चितपणे त्या माणसाचं म्हातारपण सुद्धा चांगलं जातं. जो नियोजित पद्धतीनं वागतो तरुणपणामध्ये, व्यवस्थित काटकसरीनं प्रपंच करतो, त्याच्यासाठी काहीतरी शिल्लक राहतेच ना म्हातारपणासाठी. त्यामुळे म्हातारपणातली निवांतपणा तो अनुभवतो. म्हणून ते परत्र म्हटलेलं आहे, तो परत्र हेच आहे
की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला शांतीचा अनुभव यावा लागतो आणि त्या शांतीच्या अनुभवासाठी काहीतरी करायला पाहिजे ना आपण. म्हणून माऊली म्हणतात, ज्यानं द्रव्ययज्ञ केला नाही, कुठल्याही प्रकारचे यज्ञ केले नाही, द्रव्ययज्ञ नाही, स्वाध्याय काय केला नाही, ईश्वर प्रणिधान नाही, कुठला योग केला नाही, काहीही केलं नाही, फक्त खाणं पिणं राहणं हेच ज्याच्यासाठी म्हणतात, तो म्हणतो हेच सर्वस्व आहे. ज्याला प्रपंचाच्या पलीकडे काही दिसलं नाही त्याला प्रपंच सुद्धा सुख देत नाही. प्रपंचात राहायचं आणि प्रपंचाबद्दलचं समाधान जर नसेल तर त्याचा इहलोक धड नाही म्हणतात. मग त्याचा परलोक कसा सुधारेल असं माऊलींचं बोलणं आहे. म्हणून कर्मफलाची आसक्ती आणि अहंकाराने युक्त होऊन जर कर्म केला असेल तर ते ऐहिक जीवनात सुद्धा शांती देत नाही. आपण निष्काम कर्मयोग जर आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा वापरत नसू ना, भले तो देवाचा विचार जरासा बाजूला ठेवूया, आपलं रोजचं जगणं जे आहे ते कुणाला तरी काहीतरी देताना प्रत्येक वेळा येणाऱ्या रिटर्नची अपेक्षा आपण करत असतो. येणारं जे माझ्याकडे आहे काय मिळेल, याला मदत केली तर मला काय मिळेल, त्याला नाही मदत केल्यामुळं काय होईल, असाच विचार करून तो मदत करत असतो. तिथं निष्कामता राहत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे कर्मफलाची आसक्ती असते, अहंकार असतो करण्यामध्ये. अशा अहंकारी माणसाला कुठल्याही प्रकारची शांती मिळणार नाही. म्हणून आयुष्यभर अहंकारात राहतो. अहंकार म्हणजे कायम असतो, बोलून दाखवतो. तुम्हाला सांगतो, माझ्या इतका वाईट कोण नाही, मी शांत आहे तोपर्यंत आहे, माझ्यासारखा वाईट कोण नाही, आपणच बोलून दाखवतो. तुम्ही माझं प्रेम बघितलं, अजून राग कुठं बघितला, असाने बोलून दाखवतोय. म्हणजे आपण किती खराब आहे, वाईट माझ्यात दोष किती आहे हे स्वतःच बोलून दाखवत असतो. हे सुधारण्याचा विचार आपण जिवंत असताना करता येतील त्यावेळेतच करावे. वेळ संपून गेल्यावर त्या गोष्टीचा विचार करणं चुकीचं आहे असं माऊली बोलतात. आणि म्हणून या अहंकारानं आपण जर आयुष्यभर जगलो असेल तर जाताना सुद्धा तसाच अहंकारामध्ये जातो. मग अहंकारानं जर मेला, मरतोय अहंकारानं म्हणजे उदाहरण आहे की जाता सुद्धा म्हणायचं, जे वैरी त्याचे आहेत ना, जे जगत असताना जे वैरत्वानं वागला, तर जाताना आपल्या नातलगांना सांगतोय ते येतील बघा, त्यांना माझ्या प्रेताला सुद्धा हात लावू द्यायचा नाही, माझ्या प्रेतावर त्याला येऊ द्यायचं नाही. हे रोजच्या अनुभवातले वाक्य आहेत. हा, प्रेताला म्हणजे काय, माझ्या मरणानंतर सुद्धा त्याचा अहंकार तो शिल्लक ठेवून जातो. अजूनही अहंकार गेल्याने नसतोय, मेल्यानंतर सुद्धा माझ्या प्रेताला हात लावू नका. केवढा मोठा तीव्र अहंकार त्या ठिकाणी आहे, हे उदाहरण आपल्याला बघण्यासारखं आहे. त्यामुळं जर अहंकार घेऊन जगला आणि अहंकार घेऊनच मेला तर त्याचे दोन्ही लोक बिघडून जातात. म्हणून माऊली म्हणतात, हे लोक धड नाही, व्यवस्थित वागला नाही म्हणून धड नाही. आणि परलोक कसा होईल, जर ये लोकात काहीच कार्य केलं नसेल तर मृत्यूच्या समयी कुठला चांगला अनुभव येणार आहे. जर आयुष्यभर कधीच नाम घेतलं नसेल तर मृत्यूच्या समयी नाम येईल का, किंवा कुठल्या तरी पुण्याची प्राप्ती तयार होईल का. आणि पुण्य नसेल तर स्वर्गात जरी गेला तर स्वर्गात कसा जाईल, स्वर्गात तरी पुण्यच नसेल तर. असं दोन्ही बाबतीत माऊली बोलतात. त्यामुळं आपल्या कुवतीप्रमाणे एक तरी यज्ञ करावा असं शास्त्र सांगतं. आणि कोणता यज्ञ, द्रव्य यज्ञ. आता उदाहरण, द्रव्य यज्ञ याचा अर्थ दान धर्म थोडा तरी करावा, याला द्रव्य यज्ञ म्हणलेला आहे. मी जे मिळवतो याच्यावरती समाजाची मालकी आहे. हे माझ्या एकट्या मालकीचं सगळं धन नाही आहे माझं, कारण मी हे समाजातून घेतलेलं आहे. काही येताना घेऊन आलो होतो मी येताना सर घेऊन आलो नव्हतो, मग येताना आलो नव्हतो तर हे इथलंच मिळवलंय, मग इथंच द्यायला पाहिजे ना. ते नाही म्हणतो ते माझं आहे, ते माझ्यासाठी असायला पाहिजे, त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या नातलगांचं आहे असं तो म्हणत असतो. त्या पलीकडे त्याचा विचार जात नाही. मग कुठला द्रव्य यज्ञ आहे, स्वाध्याय यज्ञ करावा. एक तरी ग्रंथाचा अभ्यास आयुष्यात जन्माला येऊन करावा. काय संत बोलतात त्या संतांच्या विचारांचा वचनांचा थोडासा तरी मागोवा घ्यावा, की त्यातून मुक्त होण्याचा भाग नंतरचा बघूया आपण. पण थोडं तरी स्वाध्याय यज्ञ किंवा ज्ञान यज्ञ, ज्याला आपण शब्द जो वापरतो तो ज्ञान यज्ञ, वाघ यज्ञ असे 2-3 शब्द माऊलींनी वापरलेले आहेत. असा वाघ यज्ञ काहीतरी करता आला पाहिजे. चांगलं बोलता येत नाही त्याला वाघ यज्ञ काय करता येणार आहे. दुसऱ्याला टोचूनच बोलतो, टोमणे मारतो प्रत्येक वाक्यामध्ये, दुसऱ्याला मन दुखवेल असं बोलतो. ह्याचा वाघ यज्ञ कसा होणार सांगा बघू. वाणी शुद्ध केली नाही अजून तर वाघ यज्ञ कसा पूर्ण होईल. म्हणून 7 लटके मोळ शब्द वापरलेत माऊलीने. आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असावे. मग शब्द कसे असायला पाहिजेत, जणू काय अमृत त्याच्या तोंडातून बाहेर पडते की काय, असे शब्द असले पाहिजेत, ते खरे असले पाहिजे. 7 आणि म्हणलेलं आहे मोवाळ. आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं म्हणलेलं आहे. अनिंदकू अनन्य गती, कुणाची निंदा न करणार आहे, अनन्य गती आहे, असा जो आहे तो भगवंताला प्रिय होतो. म्हणून ज्याला
अगोदर माणसांना प्रिय व्हावं, वाटायला पाहिजे. आजोबा गेलेत आमच्यातून, एक प्रकारची पोकळी निर्माण घरामध्ये झाली. गावातल्या लोकांनी म्हणायला पाहिजे आमच्या कॉलनीमध्ये ती व्यक्ती होते त्यावेळी बऱ्यापैकीच आमचं सगळं चाललेलं होतं. ती गेल्यामुळं बऱ्यापैकी आम्हाला हे आता सगळं हँडल करणं अवघड जातं. इतकी पोकळी त्यांच्या जाण्यामुळं निर्माण झालेली आहे. हे जरी पुढचा विचार आहे, किमान असं तरी म्हणून येत गेला तो बरं झालं, कटकट गेली, ही व्यर्थ जगणं म्हणायचं. या जगण्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही माऊली म्हणतात. म्हणून जयाचे ऐहिक दड नाही तयाचे परत्र पुससी काही. कशाला विचारायचं? पुसणे म्हणजे विचारणे, त्याचा परत्र म्हणजे परलोक तरी काय असणार आहे. म्हणून नुसतं इंद्रियांचं पोषण केलं, खाल्लं पिलं, त्याच्या मागण्या पूर्ण करत राहिला आणि पापच वाढत राहिला ना. स्वतःपुरतंच खातो आणि फक्त स्वतःचा विचार करतो, तो पापच भक्षण करतो असं शास्त्र सांगतं. म्हणजे पाप वाढवायला कारण स्वार्थच आहे. फक्त स्वतःपुरतं पाहणं हा स्वार्थ आणि पापाचीच वाढवणूक आहे. कुणाला देणार नाही, कुठल्या अतिथीचा कधी सत्कार करणार नाही, कुणामध्ये काय द्यायची वेळ आली तर तिथून बाजूला जाणार आहे. आपल्यापुरतं सुद्धा बघत नाही तो. आणखीन एक मुद्दा आहे की तो इतका संग्रह करतो की स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घेत नाही. ज्याची शरीराचीच काळजी घेत नाही तो देवाच्या मूर्तीची पूजा काय करणार आहे? उलटा विचार आता परत चालू आला. जो दुसऱ्याबद्दल काय विचार करणार आहे सांगा बघू. स्वतःबद्दल विचार करत नाही, आपल्याबद्दल स्वतःचा विचार करत नाही. का? मला ते संग्रह करायचा आहे. अरे कुठे संग्रह करून काय घेऊन जाणार आहेस? कुठं? जग तरी शांतपणाने. या पृथ्वीवर आलास तर शांतपणाने जग. तो देव राहू दे बाजूला, देवासाठी काय करायचं आहे राहू दे, तुझ्यासाठी तरी काहीतरी कर. ज्याचा ऐहिकच धड नाही त्याचा परत्र पुष्टिक आहे. म्हणजे जो स्वतःबद्दल विचार करत नाही तो देवाबद्दल आणि समाजाबद्दल काय विचार करणार आहे? हा मुद्दा माऊली अगदी प्रखरपणाने मांडतात आणि ते विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणून फक्त इंद्रियांचं पोषण. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच का पुरुष करती, तर तरलेची ना तर ती विशेष सिंधू माऊलींची उभी आहे. इंद्रिय म्हणतात ना तेच करत राहायचं. इंद्रिय काय मागतात ते त्यांना देत राहायचं. आणि इंद्रिय मागतात ते देत गेला तर त्याचं ऐहिक व्यवस्थित कसे चालेल सांगा बघू? बिघडणारच आहे. आता खाऊ नये ते खाल्लं तर शरीर बिघडणारच आहे ना. मग शरीर बिघडलं तर ते समाजासाठी काय करणार आहे? सगळ्या गमतीदार गोष्टी आहेत, आपण विचार करण्यासारख्या आहेत. आपण आपल्यापुरतं तरी पाहावं ना आणि त्याचा तरी विचार करावा. तसा विचार केला जात नाही. म्हणून समर्थांची एक ओवी फार आहे बघा. प्रपंच सांडूनी परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायला म्हणतात ते. म्हणजे उठला आणि भिक्षा मागायला चालू केली. मी परमार्थ करतो, नाम घेतो, माझी जबाबदारी आता काय नाही. मग लग्न करून कशाला ठेवलं होतंस? मुलांना जन्माला का घातलंस? त्यांना सोडून निघालास. त्यांची जबाबदारी कुणी करायची? ती म्हणे कुणीतरी बघावी, देवाने बघावी. मग देवानं बघायची होती तर देवानं जन्माला घालीपर्यंत वाट का बघित बसला नाहीस? तू का जन्माला घातलंस? हा मुद्दा आहे ना. जबाबदारी ज्याची आहे ती जबाबदारी पार पाडायची नाही. आणि तसंच म्हणायचं मी आता संन्यस्त झालो, मी आता भगवंताच्या मार्गाला लागलोय. म्हणून हा म्हणतात या प्रपंच सांडूनी परमार्थ केला. आहे तो प्रपंच गृहस्थ आश्रम टाकायचा आणि परमार्थ करतोय असं नाटक दंभच आहे तो. ज्याला व्यवस्थित प्रपंच जमलेलं नाही त्याचा परमार्थ हा सुद्धा दंभच आहे. काय करणार आहे परमार्थामध्ये? त्यामुळं ठीकपणानं असावं, मोकळं व्हावं असं वर्णन करतात आणि त्यातनं आरामात बाहेर पडावं. म्हणून प्रपंच करावा नेटका आणि तो हळूहळू फिका करत जावा. मात्र तो मुद्दाने आहे. प्रपंच नेटका केला ना मग त्यातून लक्ष बाहेर काढावं आणि तो फिका झाला पाहिजे, तो दिसेनासा झाला पाहिजे. म्हणून यांना अशा व्यक्तींना अन्नसुद्धा मिळत नाही असं समर्थ म्हणतात. म्हणून प्रपंचातले बरेचसे गुण ते परमार्थासाठी उपयुक्त असतात बरं काय. म्हणजे प्रपंचामध्ये समजा माणूस एखादा शांत आहे, शांत माणूस आहे, अशा शांत माणसाला ध्यान लवकर लागत असतं. आता ही प्रपंचातली गोष्ट आहे. शांत असतो प्रपंचामध्ये पण परमार्थात त्याचा कसा उपयोग होतो बघा. जो एकामेकाशी व्यवस्थित गोड गुलाबने राहत असतो असा माणूस टेन्शन मुक्त असतो. त्यामुळे त्याला ध्यान करायला, नाम करायला जमत असतं. जो सतत वर करत असतो आणि माणसातने फिरताना सुद्धा इतरांचा द्वेष आणि मत्सर करत असतो आणि सगळ्यांना द्वेष मत्सर करून झाला आणि परत जर नामाला बसला तर तिथं नाम कसं लागेल आणि नामाचं कसं ध्यान लागेल? त्या लागणारच नाही. म्हणजे कसे प्रपंचातल्या बऱ्याचशा सवयी ज्या असतात त्याच्या परमार्थामध्ये उपयोगाला कशा काही येतात याचा विचार आपण केलेला बाळा. म्हणून प्रपंचातच व्यवस्थित आपण असलो पाहिजे. प्रपंचात जर व्यवस्थित असेल ना, दिवसभर आपण चांगलं वागलेलो असेल आणि संध्याकाळी जर नामाला बसलो ना तर नाम चांगलंच होणार आहे. म्हणून ऐहिक जर व्यवस्थित असेल तर परलोक सुधारतोय असं माऊली बोलतात. ऐहिक शब्दाचा अर्थ आहे दिवसभर. आपण म्हणूया दिवसभरात व्यवस्थित आपलं आचरण जर असेल, बरोबर संयमानं मी जगलो असेल, कुणाला दिवसभर लुबाडलं नाही,
कुणाचे पैसे भ्रष्टाचारानं घेतले नाहीत, कुणाचं मन दिवसभर मी दुखवलं नाही, आणि तो जर नामाला बसला तर देव म्हणेल ये ये, मी तुझी वाटच बघायला लागलोय, आजचा दिवस तू व्यवस्थित कारणी लावलास. म्हणजे दिवस त्याचा जसा चांगला जातो त्याची रात्रसुद्धा चांगली जाते. रात्रीची झोप लागते त्याला कारण ते आहे, ज्याला रात्रीच दिवस ज्याचा चांगला जातो त्यालाच रात्रीची झोप लागते. इथं ये लोक म्हणतात ज्याचे ऐक धड नाही त्याचे परत्र पुस्तिक आहे, ज्याचा दिवस ज्यानं खराब घालवलेला असतो त्याची रात्रसुद्धा खराबमध्ये जाते. म्हणजे हा विचार प्रपंचातल्या काही बरेचसे गुण आहेत ते परमार्थाला लागू पडतात. म्हणून स्वार्थ साधण्यामध्ये ज्याचं सगळं आयुष्य गेलं तो व्यर्थच गेलं ना. काय मिळवलेलं असतं, कारण मिळवलेलं नेता येत नाही, इतकं गोळा करून ठेवले लोकांना लुबाडून की ते नेताही येत नाही. मग पुढचा सुद्धा परलोक कसा सुधारेल जर जाताना घेऊनच जाता येत नाही म्हटल्यावर. म्हणजे इथंच ठेवून जावं लागतं असा विचार केलेला आहे. म्हणून दासबोधामध्ये फार सुंदर उभे आहेत. असे काही न करणारे व्यर्थ जाणारे जे पुरुष आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अति अभ्यागत. म्हणजे कुठल्याही अतिथीचा धर्मसुद्धा पाळत नाही, कुठला धर्म नाही, भक्ती नाही, प्रेम नाही, निष्ठा नाही, काही नाही, परगुणांचा संतोष नाही. म्हणजे कोणतरी एखादा चांगला गुणाचा माणूस असेल ना त्याची प्रशंसा कधी करत नाही, त्यावेळी याची जीव अशा आवळते. चांगल्याला चांगलं म्हणूसं वाटत नाही, कारण त्याला चांगलं म्हणल्यामुळं माझी किंमत कमी होती की काय असं त्याला वाटत असते. त्यामुळे त्याची कधीच प्रशंसा करत नाही चांगल्या माणसांची. खोटी प्रशंसा कधीतरी करेल का, जिथं त्याचा फायदा आहे त्याची खोटी प्रशंसा करेल. पण ज्यावेळी खरी प्रशंसा करायची वेळ येते त्यावेळी म्हणतो कदाचित माझी किंमत कमी होईल ह्याला चांगलं म्हटल्यामुळं. म्हणून परगुणांचा संतोष नाही, परोपकारे सुख नाही, हरिभक्तीचा लेस नाही अंतर्यामी. जरासुद्धा हरीची भक्ती नाही. म्हणजे ऐशे प्रकारचे पाहता जन ते जितची प्रेता समान. हे असले जन माणसं जे आहेत हे जिवंत असताना प्रेतच आहेत. ती नुसती जगली म्हणून दिसतात, हालतात म्हणून त्यांना माणसं म्हणायची, वास्तविक ती पशुवत असतात. उलट पशुसुद्धा चांगले असतात जे आपल्या आपल्या मालकाशी निष्ठा ठेवतात. एखादं कुत्रं जरी घरामध्ये पाळलं तर ते मालकाशी निष्ठा ठेवून जगत असतं. घरामधली एखादी म्हैस किंवा जनावर असतं, बैल असतात, गायी असतात, त्या मालकाला लगेच ओळखतात. रात्रीच्या वेळीसुद्धा अंधारात मालक ते ओळखतात. आणि ही माणसं डोळे उघडे ठेवून दिवसासुद्धा आपल्या माणसांना सुद्धा ओळख दाखवत नाहीत. ज्यावेळी त्यांच्या पासून त्यांना त्रास होईल किंवा मदत करायची वेळ येईल त्यावेळी त्यांनासुद्धा ते कमी लेखतात. असे झिडकारून जाणारे लोक आहेत. यांना कुठल्या प्रकारचं सुख मिळणार आहे असं माऊली विचारतात. म्हणून यज्ञ ज्याला शब्द उरलेला शब्द म्हणतात, ही वास्तविक यज्ञाचा अर्थ आहे यज्ञ करावा, इतरांना ते खाऊ घालावा प्रसाद, आणि उरलेल्या प्रसाद आपण ग्रहण करावा. आपण घरी जेवणसुद्धा करतो ते कुणाला तरी भूत यज्ञ म्हणून अगोदर द्यावं, आणि उरलेलं जेवण जे आहे आपण कुटुंबासहित भक्षण करावं असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. असू दे, हा वरचा मुद्दा आहे. पण खाऊन झाल्यानंतर तरी उरलेलं तरी द्यायची इच्छा पाहिजे, हा मधला मार्ग आहे बघा. ते सुद्धा देत नाहीत, हा शेवटचा मार्ग आहे. खाऊन उरलेलं आहे ना त्याला कशाला द्यायचं, टाकूया खरं त्याला द्यायचं नाही. किती हा नीच विचार आपल्या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतो. अशांचा संसार कसा धड चालेल. म्हणून माऊली म्हणतात, जयाचे अहिग धड नाही तयाचे परत्र पुष्टिक आहे. काय विचार करण्याची जागाच नाही. त्यामुळे खाऊन उरते त्याचा तरी यज्ञ करावा याचा विचार सांगितलेला आहे. म्हणून खाण्याला मर्यादा आहेत, संग्रहाला मर्यादा. काय उपयोग आहे, खाण्याला मर्यादा आहेत की नाही, आहेत. मला जेवढं लागते तेवढंच खाणार ना. विती एवढे पोट काय ते याचा बोभाट. माऊलींचे बोलणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात एवढंच पोट असते, काय लागते त्याला, त्याला मर्यादा आहेत. किती खाणार आहे. मग उरलेली जी आहे ती कुणासाठी आहे, ते मी कुणाचं तरी देणं लागतो असं त्याला वाटलं पाहिजे. म्हणून उरलेलं तरी दे. वास्तविक हा आदर्श नाही. आदर्श काय आहे, देऊन उरलेलं खाणं हा आदर्श आहे. आत्ता मधला मार्ग बघूया. जे घेऊन उरलेलं आहे ते तरी दे ना. तू तुझ्यासाठी वापरलंस, आता उरलंय तर तू काहीतरी समाजासाठी करायला पाहिजेस. किंवा दुसरे कोण आहेत की ज्या समाजातून तू घेतलंस त्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. म्हणून जे उरलंय आहे ना ते उरलेलं तरी दे. म्हणजे उरलेलं आहे इन्कम टॅक्स तरी भर. इन्कम टॅक्स सुद्धा चुकवतोस, उरलेलं आहे ना ते, म्हणून टॅक्स बसवला आहे सरकारनं. तो टॅक्स पण देत नाही का, नाही ते माझंच आहे, मी मिळवलेलं आहे. अरे खाऊन उरलेलं तर मागतात सरकार, तरी सुद्धा देत नाही. म्हणजे ह्याचं अहिग धड नाही म्हणायचं. याला कुठला समाधानाची प्राप्ती होणार आहे सांगा बघू. म्हणून इथंच खायचं आपलं, पण उरलेलं तरी काय करावं, देण्याची सवय असावी. म्हणून अहिग धड नाही याचा अर्थ
सांसारिक स्थिती चांगली आणि त्याला प्रतिष्ठा नाही असा होत नाही. दुसरा मुद्दा बघा, आपण बोलतो ऐहिक धड नाही म्हणजे प्रतिष्ठावान आहे, पैसेवान आहे म्हणजे त्याचं ऐहिक चांगलं आहे वाटतंय, अशा अर्थानं नाही. तर ऐहिक धड नाही याचा अर्थ नुसती सांसारिक स्थितीबद्दलचा विचार केला नाही, तर नरजन्मात येऊन म्हणजे माणसाच्या जन्माला येऊनही ज्यानं सामान्य कर्तव्य सुद्धा केली नाहीत, सामान्य कर्तव्याकडे दुर्लक्ष केलं, आपले बांधव आपले नातलग यांना डावलून स्वतःचं कुटुंबच पोचत राहिला, फक्त दुसऱ्या कुणालाही विचारलंच नाही, माझं समाजाशी काही देणं घेणं नाही, अशा विचारानं वागतो ना, त्याचा ऐहिक धड नाही असं माऊलींना म्हणायचं आहे. खूप त्याच्याकडं पैसे आहेत म्हणजे तुझा ऐहिक धड आहे असा त्याचा अर्थ नाही. धन संपत्ती सगळे आहे, प्रतिष्ठा आहे, पद सुद्धा आहे त्याच्याकडं, म्हणजे पद चांगलं आहे म्हणून ऐहिक चांगलं आहे असा अर्थ नाही माऊलींना बोलायचा. माऊली बोलतात हे सगळंही आहे तुमच्याकडं, तरी सुद्धा दुसऱ्याबद्दलचा विचार आपल्या मनात येत नाही तर त्याचा ऐहिक धड नाही. तो भगवंताबद्दलचा विचार करत नाही, त्याचा ऐहिक धड नाही, म्हणून त्याला परत्राचा सुद्धा सुख प्राप्त होत नाही. म्हणून दाधर्म व्रत वैकल्य करणं, निष्काम कर्मयोगाने चित्त शुद्ध केली नाही तर त्याचा ऐहिक धड नाही. चित्तशुद्धी होणं म्हणजे व्यवस्थित वागणं आहे. मग चित्तशुद्धी होईपर्यंत जे करायला लागतं ते करत राहायला पाहिजे, आणि त्यासाठीच हा कर्मयोग सांगितलेला आहे, भक्तियोग सांगितलेला आहे, आणि तो करत राहणं सतत म्हणजे मग आपला काय आपोआप परलोकाचा विचार करावा लागत नाही, ये लोकाचा विचार करावा लागतो. ये लोक व्यवस्थित झाला ना, परलोक आपोआप व्यवस्थित होत असतो. जो चांगलाच वागला त्याचं चांगलंच शेवटी होणार आहे ना, उशीर लागेल पण चांगलंच वाटायला येणार आहे. जे चांगलं पेरलं तर चांगलंच उगवतोय ना, किडकं पेरलं तर चांगलं कसं उगवेल, आणि ज्यांनी ऐहिक ज्यांचं किडकं आहे त्यांचा परलोक म्हणजे येणारं पीक कसं चांगलं निघेल, त्यांचा परलोक पुस्तिकाही म्हणतात. पेरलेलंच जर किडकं असेल तर उगवणारं सुद्धा किडकं किंवा उगवणारच नाही. ते याचा अर्थ घेतला तर जयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत पुरुषिकाही, ज्याने अर्थ काम हे पुरुषार्थ जे आहेत, 2 पुरुषार्थ एकूण 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, 2 पुरुषार्थ मध्ये आहेत, अर्थ आणि काम. अर्थ म्हणजे आणि काम म्हणजे प्रपंच करणं, काम म्हणजे इच्छा, इच्छा कुठं पूर्ण कराव्या लागतात, प्रपंचामध्ये गृहस्थाश्रमीमध्ये. अर्थ म्हणजे द्रव्य प्राप्त करावं लागतं, ते त्याचं प्रपंचामध्ये गृहस्थाश्रमामध्ये ते करावं. अर्थ आणि काम हे सुद्धा पुरुषार्थच आहेत, पण ते कुणाला धरून करावेत. धर्म पहिल्यांदा, धर्माला पकडायचं आणि पैसे कमवायचे, धर्माला जोडीला घ्यायचं आणि मग काम भोगायचा. काम म्हणजे इच्छा, मला काय वाटेल ते पाहिजे झालं तर ते चुकीचं आहे का नाही. मग चांगलं कोणतं मागावं, धर्म शिकवतो, धर्मानं नियम करून ठेवल्यात, असं माग तू देवाकडे सुद्धा किंवा समाजाकडून ही अपेक्षा ठेव, ही अपेक्षा ठेवू नकोस, असं सगळं धर्मानं सांगून ठेवलेलं आहे. त्या धर्माप्रमाणे जर त्यानं काम भोगला, धर्माप्रमाणे जर पैसे कमवले तर पुढे मोक्ष जो शेवटचा पुरुषार्थ आहे तो आपोआप प्राप्त होणार ना. म्हणून तिथं म्हणलेलं आहे ज्याचा धर्म धड नाही, अर्थामध्ये दोष आहेत, काम भोगण्यामध्ये दोष आहे, त्याला मोक्षाची प्राप्ती कशी होईल सांगा बघू, आणि कसा देव भेटेल. माणसंच भेटायला यायला घाबरायला लागलेत ह्याच्या जवळ याला, मग देव कसा येईल त्याच्या जवळ सांगा बघू, असा विचार माऊलींनी सांगितलेला आहे. त्यामुळे शेवटचा मोक्ष प्राप्त करणं चित्तशुद्धीद्वारे हेच माऊलींना यामध्ये सांगणं अभिप्रेत आहे. त्याचाच विचार आपण केला पाहिजे. आपलं ऐहिक व्यवस्थित असलं पाहिजे, आदर्शवत जगणं असलं पाहिजे. आपल्याकडे पाहून कुणाला तरी वाटावं असं मला जगायचं आहे, थोडं तरी यांच्यातलं काहीतरी यावं. परमपूज्य काकांच्याकडे बघताना आपल्याला असं वाटतं, असा आदर्शवत जीवन जे असतं की हे आदर्शवत जीवन कधीतरी थोड्याशा जगाच्या उपयोगाला येणारं आयुष्य आपलं असावं असं माऊलींना सांगायचं आहे. या श्लोकावरच्या ज्या ओव्या होत्या त्या आपण घेतलेल्या आहेत. आता 154 आणि 155 ओवीवरचं भाष्य संपलेलं आहे. नंतरच्या चिंतनामध्ये आपण 32 नंबरचा श्लोक पाहणार आहोत. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव